भाजपसोबत गेलो असतो. मी भाजपसोबत गेलो असतो. निश्चितपणे कमी पडलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही आपल्याच माध्यमातून जो आहे तो सातत्याने बघत असतो. कुठे कुठची गँग, कुठे कुठची टोळी, कुठे काय दुसरं होत असतं. म्हणजे एवढं भयानक होत चाललेलं आहे आणि त्याला जोडून आता ड्रग्सचा नवीन विषय तर आलेलाच आहे. पण मला वाटतं हे सगळं एक धोक्याची घंटा नुसतं आत्तासाठी नाही, तर भविष्यासाठी आहे. कारण जेव्हा आपण ट्रॅफिक पाहतो, ट्रॅफिकचा विषय पाहतो किंवा लॉ एंड ऑर्डर पाहतो, कायदा सुव्यवस्था पाहतो. हे सगळं होत असताना एखाद्या शहराकडे उद्योग का जातात, नवीन उद्योग का जातात किंवा इन्व्हेस्टमेंट का जाते, तर ते शहर राहण्यासारखं असतं. आत्ता जर आपण पाहिलं तर हिंजवडीकडे जाताना संध्याकाळी देखील एवढा भयानक ट्रॅफिक असतो. शहरातल्या शहरात जाण्यासाठी 15-20 मिनिटाचं जे अंतर आहे, ते जवळपास 1.5-2 तासाचं झालेलं आहे. आणि ह्याच सोबत जेव्हा कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा धोक्याची घंटा ही नुसतं आपल्या शहरासाठी नाही, तर राज्यासाठी आहे. राज्यात सरकार आहे की नाही आणि गृहमंत्री नेमके कोण आहेत, ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होतो. सॉरी, ह्यांचं एक मगाशी तुमचं बघा, सोपी गोष्ट आहे. एक जर आम्हाला शहराबद्दल पडलंच नसतं, नुसतं सीट्सबद्दल पडलं असतं, की सरकार कोण बनवणार, खुर्चीवर कोण बसणार एवढंच असतं, तर आम्ही भाजपसोबत गेलो असतो. आम्हाला शहराबद्दल ऐका ना, माझं ऐका ना. कुठच्या स्तरावर आपण विचारताय? नाही, मग कुठच्या स्तरावर विचारताय? केंद्रातून, राज्यातून, महापालिकेतून, नगरपंचायतीतून? किंवा आंतरराष्ट्रीय पण विचारा. नाही. एक आहे, जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला आत्ता सीईओ सापडले आहेत, अध्यक्ष अजून सापडायचे आहेत. अ, आणि अजूनही इन्कमिंग त्यांचं इकडे-तिकडून, म्हणजे सर्वात मोठा पक्ष असताना सर्वात जास्ती मोठे भ्रष्टाचारी घेतात त्यांच्यासोबत. पण आमचं एक धोरण आहे, आमचं एक व्हिजन आहे आणि काही-काही गोष्टी ह्या नॉन निगोशिएबल आहेत. म्हणजे जसं पर्यावरणाचा ऱ्हास हा जो पुण्यात होत आहे, तो त्याच्यावर आम्ही कुठेही पुढे-मागे बघणारच नाही, ते होऊ देणारच नाही. कायदा सुव्यवस्था परिस्थिती असेल, ट्रॅफिकची कोंडी असेल, दर्जेदार रस्ते असतील, फुटपाथ असतील, मोकळी मैदान असतील, ही बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जाऊ न देण्याचं आमचं जे धोरण आहे, त्याच्यात सोबत कोण येतंय आणि अर्थात मग जेव्हा राजकीय पक्ष एकत्र बसतात, ते जिंकण्याचं गणित कसं बसेल, हे पण आहे. पण जसं मी सांगितलं, की फक्त सीटची वाटाघाटीच असतं, तर आम्ही त्यांच्यासोबतही जाऊ शकलो असतो.